Good morning, students. Today, in lecture number 14, we are going to discuss the another type of preposition that is prepositions of movement and direction. In the previous lecture, lecture number 13, we have discussed about the prepositions of time, and now we are going to study prepositions of movement and direction in detail along with the examples. Dear students, when we go through study the prepositions of movement and direction, we will came across particular words that comes along with the noun which give the detailed information about the movement and direction, means the word which are used to show one's movement or direction, means on which or of which direction one is looking. So for that movement and direction or one's vision from one side to the another, for such use we use the movement and direction prepositions. म्हणजे हालचालीसाठी किंवा एखाद्या विशिष्ट दिशेकडे एखादं बघत असेल तर, फॉर एक्झाम्पल मी उत्तरेकडे बघतो किंवा पश्चिमेकडे बघतो किंवा मी एखाद्याकडे बघतो, मी काय म्हणेल, आय एम लुकिंग ॲट द सन. मी कुठे बघत आहे, सूर्याकडे बघत आहे. आय एम लुकिंग ॲट दी ट्री, एखाद्या झाडाकडे बघत आहे, म्हणून मी काय लावलं प्रिपोजिशन तिथं, आय एम लुकिंग ॲट ट्री, आय एम लुकिंग ॲट सन, आय एम लुकिंग ॲट द फॅन, आय एम लुकिंग ॲट द स्टार्स इन द स्काय. म्हणून हो जो ॲट प्रिपोजिशन आहे आपण एखाद्याकडे बघण्यासाठी वापरतो. तशाच पद्धतीने एखाद्याचा प्रवास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, एखादा इथून येत आहे आणि पुढे जात आहे, आपण काय म्हणाल, ही इज कमिंग फ्रॉम बॉम्बे अँड गोइंग टू दिल्ली. मग तो फ्रॉम एका ठिकाणून येत आहे दुसरीकडे जात आहे, जाण्यासाठी आपण टू दाखवतो आणि येण्यासाठी फॉर एक्झाम्पल फ्रॉम दाखवतो. म्हणजेच असे काही जे एक्झाम्पल्स आहेत प्रिपोजिशन्स ज्यामध्ये आपण काय करतो, फ्रॉम आहे, टू आहे, ॲट आहे, टू टुवर्ड्सचं पण पेअर आहे, टू एकच आहे दोन्ही ठिकाणचा, फक्त मी त्याला तसं दाखव. म्हणजे हे अशा पद्धतीनं हे प्रेपोजिशन्स आपण वापरतो. कन्फ्यूज न होता तो टू हा एकच समजा दोन्ही ठिकाणचा. फ्रॉम, टू, ॲट आणि टुवर्ड्स, टू टुवर्ड्स पेअर जोडीने एकत्र येतात म्हणून मी तिथं टू लावलं होतं. म्हणून अशा पद्धतीने हे फ्रॉम, टू, ॲट, टुवर्ड्स असे काही प्रेपोजिशन्स आहेत की जे हे मुवमेंट म्हणजे एखाद्याची हालचाल दाखवण्यासाठी दाखवतात. फॉर एक्झाम्पल आता हे जर दोन्ही एकत्र वापरायचे झाले तुम्हाला फ्रॉम आणि टू, तर आपण कसं वापरतो, एक एक्झाम्पल आहे आपल्या बुकमध्ये पेज नंबर 9 मध्ये प्रेपोजिशनच्या. विजय went from Ahmedabad to Pune फॉर एक्झाम्पल. और वी कॅन वेंटच्या जागी आपण काय वापरू शकतो ॲक्युरेटसाठी, विजय केम फ्रॉम अहमदाबाद अँड गोइंग टू पुणे, और विजय वेंट टू कानपूर टू बॉम्बे असे वापरू शकतो. किंवा सिम्पली ही केम फ्रॉम, हा फ्रॉम आपण नंतर सुद्धा फ्रॉमचा उपयोग बघणार आहोत की जो सोर्स म्हणून वापरतो, म्हणजे कुठून आला तो यासाठी सुद्धा वापरतो आणि मुवमेंट पण दिसते. आता फ्रॉमचा व्हेरियस युसेज आहेत. फॉर एक्झाम्पल ह्यालाच आपण सोर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल आय ब्रॉट वॉटर फ्रॉम द रिव्हर, रिव्हर हा एक सोर्स झाला म्हणून हे फ्रॉम प्रिपोजिशन ऑफ सोर्स पण आहे, फ्रॉम प्रिपोजिशन ऑफ मुवमेंटशी रिलेटेड सुद्धा आहे. आणि त्याच वेळेस फ्रॉम मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं की एखादा पिरियड ऑफ टाइम, एखाद्या वेळेचा कालावधी दाखवण्यासाठी सुद्धा आपण फ्रॉम वापरतो. फॉर एक्झाम्पल ही वर्क फ्रॉम 10 to 5 PM, 10 ते 5 त्यांनी काम केलं, हा वेळ दाखवण्यासाठी सुद्धा आपण फ्रॉम वापरतो. म्हणजे फ्रॉम अशा पद्धतीनं प्रिपोजिशन ऑफ टाइम आहे, प्रिपोजिशन ऑफ मुवमेंट अँड डिरेक्शन आहे आणि प्रिपोजिशन ऑफ सोर्स पण आहे. अशा पद्धतीने फ्रॉम इज यूज्ड टू शो द मल्टिपल uses.
बऱ्याच वापरासाठी आपण फ्रॉम वापरतो. फॉर एक्झाम्पल आय से ही केम फ्रॉम बॉम्बे. यालाच वाक्याला तुम्हाला कंटिन्यू करायचं झालं तर अँड गोइंग टू दिल्ली. अशा पद्धतीनं टू दिल्ली मीन्स ही इज गोइंग टुवर्ड्स दिल्ली डिरेक्शन. दिल्ली ज्या दिशेने आहे त्या दिशेने तो जात आहे म्हणजे दिल्लीकडे जात आहे. टू म्हणजे कडे किंवा च्याकडे. अशा पद्धतीनं ही केम फ्रॉम बॉम्बे अँड गोइंग टू दिल्ली. त्याच पद्धतीनं असे काही बरेच तुम्ही बघितलं असाल मूव्ही जे आहेत. फॉर एक्झाम्पल बॉम्बे टू गोवा आहे, चांदनी चौक टू चायना आहे. असे मूव्ही जे आहेत ज्यामध्ये आपल्याला टू प्रेपोजिशन लावून दाखवलेलं आहे. म्हणजे असे जे मूव्हीज आहेत ते सुद्धा आपण टू दाखवल्यामुळं म्हणले. चांदनी चौक टू चायना, बॉम्बे टू गोवा, ही केम फ्रॉम अहमदाबाद अँड गोइंग टू कानपूर, ही केम फ्रॉम बॉम्बे अँड गोइंग टू दिल्ली. मीन्स फ्रॉम अँड टू आर यूज्ड altogether टू शो दी मूवमेंट अँड डिरेक्शन. मूवमेंट हालचाल आणि दुसऱ्या ठिकाणचा प्रवास दाखवण्यासाठी आपण हे प्रिपोजिशन वापरतो फ्रॉम. फॉर एक्झाम्पल दे आर कमिंग फ्रॉम, ते कुठून येत आहे? दे आर कमिंग फ्रॉम म्हणजेच त्यांच्या प्रवासाचं मूवमेंट सांगतो. दे आर कमिंग फ्रॉम चायना अँड दे आर गोइंग टू चांदनी चौक. मीन्स चांदनी टोक टू चायना. Means we see that beside this usage of from and to, we have also the preposition like at is also used here beside the use of preposition of time. At हे preposition हे not only is used to show the direction but also it is used to show the time as well. कारण की आधीच्या क्लासमध्ये आपण बघितलं की प्रिपोजिशन ऑफ टाइम मध्ये की ॲट हे कशासाठी वापरतो बेटा आपण? ॲट हा बऱ्याच जागी वापरतो. प्रिपोजिशन ऑफ प्लेसमध्ये येतो, प्रिपोजिशन ऑफ टाइम मध्ये येतो, प्रिपोजिशन ऑफ मोमेंट अँड डिरेक्शन मध्ये सुद्धा ॲट येतो. कारण की ॲट हे प्रिपोजिशन जे आहे जसं आपण बघितलो की प्रिपोजिशन फ्रॉम आहे तशाच पद्धतीनं प्रिपोजिशन ॲट आहे. आणि हे प्रिपोजिशन्स जसे फ्रॉम आहे, ॲट आहे, ऑन आहे, हे बऱ्याचशा ठिकाणी वापरासाठी आपण घेत असतो. तशा पद्धतीनं आपण बघितलं की ॲट कुठं वापरला? टाइम दाखवण्यासाठी सुद्धा आपण आधीच्या प्रिपोजिशन ऑफ टाइम मध्ये घेतला. ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल ही विल कम ॲट 2 PM. 2 PM टाइम दाखवण्यासाठी वापरला. तशाच पद्धतीनं आपण ॲट काय दाखवतो? वेगवेगळे फेस्टिवल सीझन दाखवण्यासाठी सुद्धा आपण ॲट वापरतो. ॲड्रेसशी रिलेटिव्ह. फॉर एक्झाम्पल हिज ॲड्रेस इज सो अँड सो. ॲट हडोली, ॲट सो अँड सो हे दाखवण्यासाठी एखाद्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस दाखवण्यासाठी आपण सुद्धा ॲट लावतो. पोस्टल ॲड्रेसशी संबंधित असतील तर. त्याऐवजी ॲट आपण वेगवेगळ्या सीझन फेस्टिवल्स पुढे लावतो आपण. ॲट दुर्गापूजा, जसं ऑन दुर्गापूजा म्हणतो तशाच पद्धतीनं ॲट दुर्गापूजा, ॲट होली. अशा पद्धतीने ॲट हा सीझनच्या पुढं, टाईमच्या पुढं, प्लेसेसच्या पुढं आणि इथं डिरेक्शन दाखवण्यासाठी सुद्धा आपण वापरत आहोत. सो ॲट ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द मूवमेंट अँड डिरेक्शन. फॉर एक्झाम्पल नाऊ आय एम लुकिंग टुवर्ड्स यू. मी कुठं बघत आहे आता तुम्हाला? आय एम लुकिंग टुवर्ड्स यू और आय एम लुकिंग ॲट यू. बोथ prepositions we use to show the direction also. मी कुठे बघत आहे आता? फॉर एक्झाम्पल मी त्या बोर्डकडे बघत आहे. मी काय म्हणेल? आय एम लुकिंग ॲट द बोर्ड. मी बोर्डकडे पाहत आहे. त्याऐवजी मी अजून काय म्हणेल? आय एम लुकिंग ॲट द क्राऊड. आय एम लुकिंग ॲट द फॅन. अशा पद्धतीनं आपण दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा म्हणतो आय एम लुकिंग टू द फॅन, आय एम लुकिंग टू द ब्लॅक बोर्ड, आय एम लुकिंग टू द क्राऊड. म्हणजे टू आणि ॲट प्रिपोजिशन आपण मूवमेंट अँड डिरेक्शनसाठी घेत असतो. फॉर एक्झाम्पल जसं टू म्हणजे बॉम्बे टू गोवा आहे तशा पद्धतीनं आय एम लुकिंग टू यू, आय एम लुकिंग ॲट यू असे सुद्धा प्रिपोजिशन आपण वापरत असतो. समजा एखादा माणूस चालत येत आहे, मग आपल्याला माहित नाही तो कुणाकडे येत आहे.
मग थोडं जवळ आले का आपल्याला लक्षात येतं की ही इज कमिंग टुवर्ड्स यू. तो कुठे येत आहे? तुमच्याकडे येत आहे. ही इज कमिंग टू मी और ही इज कमिंग टुवर्ड्स मी. अशा पद्धतीने टू आणि टुवर्ड्स सुद्धा एकत्र वापरतो आपण. सिमिलर यूज आहेत. त्याच पद्धतीने ॲट, टू, टुवर्ड्स याचा सुद्धा यूज हा सारखाच आहे. आपल्या टेक्स्टमध्ये एक सुरुवातीला आपण वाक्य बघितलं की ही लुक्ड ॲट अंजू. एक वाक्य आहे आपल्या पुस्तकामध्ये. ॲट म्हणजे त्याने त्यांच्याकडे पाहिलं. ॲट म्हणजे च्याकडे पाहणे. ॲट. क्राऊड इज लुकिंग ॲट मी. गर्दी माझ्याकडे पाहत आहे. हे ॲड झाला, हा ॲड झाला. तशाच पद्धतीनं काय करतो आपण? आय एम कमिंग ॲट यू म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो? आय एम कमिंग टू यू. हा सुद्धा काय आहे? मोमेंट अँड डिरेक्शनचा आहे. आय एम कमिंग टू यू. आय एम कमिंग असं सुद्धा म्हणतो की आपण दे आर कमिंग टुवर्ड्स यू. अशा पद्धतीनं टू यू आहे, टुवर्ड्स आहे, क्राऊड इज लुकिंग ॲट यू और आय एम लुकिंग ॲट यू असेल, किंवा ही लुक्ड ॲट अंजू और ही इज लुकिंग ॲट अंजू और ही विल लुक ॲट अंजू. म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्समध्ये सुद्धा आपण हे वाक्य वेगवेगळ्या एक्झाम्पल्सद्वारे वापरू शकतो. म्हणजे हे जे प्रिपोजिशन्स ऑफ टाइम आहेत, त्यानंतर जे आज बघालो आपण प्रिपोजिशन ऑफ मोमेंट अँड डायरेक्शन आहेत, हे ॲक्युरसी सेंटेन्समध्ये दाखवण्यासाठी आणि त्याला मिनिंग देण्यासाठी आपण ह्या प्रिपोजिशन्सचा वापर करतो. कारण की प्रत्येक याचा वापर हा वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, आय एम लुकिंग टू यू, आय एम लुकिंग ॲट यू ओनली. आय एम लुकिंग टू यू or I am coming to you. Just wait, I am coming to you. Coming to you म्हणजे फॉर एक्झाम्पल somebody is asking for something. समजा तुम्ही जेवायला बसलात आणि पंक्तीमध्ये एखादी वस्तू मागू लागला, तुम्ही कमी पडलं म्हणून. मी काय म्हणेल? थांबा, मी तुमच्याकडेच येत आहे. म्हणजे अलीकडच्या म्हणून येत आहे. मी काय म्हणेल? आय एम कमिंग ॲट यू म्हणण्याऐवजी आपण काय म्हणेल? आय एम कमिंग टू यू. म्हणजे मी तुमच्याकडेच येत आहे. किंवा आपण आय एम कमिंग टुवर्ड्स यू म्हणतो. अशा पद्धतीने टू आणि टुवर्ड्स एखाद्याकडे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, किंवा त्याकडे पर्टिक्युलर एखाद्या ऑब्जेक्ट कड, ॲनिमल्स कड, पर्सन कड जेव्हा आपला उद्देश असतो, पर्पजसाठी जातो, त्यावेळेस आपण टुवर्ड्स घेतो. आणि एखादी नजर आपण एखाद्याकडे बघत आहोत न जाता, आपण टुवर्ड्स हे जाण्यासाठी म्हणतो. तशाच पद्धतीनं जर आपण एखाद्याकडे पाहत आहोत एखाद्या ठिकाणाहून, काय म्हणतो आपण? आय एम लुकिंग ॲट यू सिन्स लॉंग. बी केअरफुल. एखादा टीचर बघत आहे का मुलाला आणि तो फार धिंगाणा करत आहे, तो काय म्हणेल? आय एम लुकिंग यू सिन्स लॉंग. बऱ्याच वेळापासून, किंवा फ्रॉम अ लॉंग टाइम मी तुमच्याकडे पाहत आहे, तुम्ही जास्तच धिंगाणा करत आहात. बी केअरफुल. काळजीपूर्वक राहा. अशा पद्धतीने हे फक्त नजर आपली जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण बघण्यासाठी जे वापरतो त्याला आपण ॲट यू म्हणतो. आय एम लुकिंग ॲट द गार्डन, ॲट द लॉन, ॲट द टीव्ही, ॲट द क्राऊड, ॲट दी सन और ॲट दी सो अँड सो. त्याच वेळेस आपण एखाद्याकडे जात असाल तर आपण टुवर्ड्स म्हणजे वेट, आय एम कमिंग टू यू, आय एम कमिंग टुवर्ड्स यू. एखादा बोलू लागला तर आपण काय म्हणाल? तुम्ही कामात आहात आणि एखादा तुम्हाला आवाज देऊ लागला तर तुम्ही काय म्हणाल? जस्ट अ मिनिट, आय एम कमिंग टू यू. मी तुमच्याकडेच येत आहे, थोडा वेळ थांबा. अशा पद्धतीनं ॲट असतील, टुवर्ड्स असतील, किंवा फ्रॉम टू असेल, असे प्रिपोजिशन्स आपण वाक्यामध्ये वापरतो आणि त्या वाक्याला पूर्णपणे मीनिंग देण्याचं हे काम करत असतो. म्हणजे थोडक्यामध्ये हे जे प्रिपोजिशन्स आहेत महत्त्वाची भूमिका करत असतात. थोडक्यामध्ये आपण एकदा रिवाइज म्हणून आपण घेऊ. हे फ्रॉम आहे, टू आहे, ॲट आहे, टुवर्ड्स आहे,
आणि टूचा टुवर्ड्स एक जोडीनं घ्या. तुम्हाला लक्षात येईल की उदाहरणं कसे. आता सिम्पली तुम्हाला उदाहरणं दिलीच. हे सिम्पली म्हणेल आय केम फ्रॉम. कुठून आलात तुम्ही विचारलं तर मी औरंगाबादला, कुणी विचारलं तर मी म्हणेल नांदेडला. त्याच वेळेस मला कोणी बाहेर देशात मी गेलो आणि कुठून आलात म्हणाल तर मी काय म्हणेल आय एम केम फ्रॉम इंडिया. हा फ्रॉमचा युसेज झाला, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हा मुवमेंट झाली. टू मध्ये आपण काय म्हणतो वी आर गोइंग टू बॉम्बे. वी आर गोइंग टू बॉम्बे असेल, दिल्ली असेल किंवा China. Means we are going to Bombay, Delhi, China, and so and so. So the uses of from to are like this. You can also use it by practicing very examples. I smiled at her, or he smiled at me. ॲट मी म्हणजेच बाय लुकिंग ॲट मी, त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि हसलं म्हणजेच ही स्माइल्ड ॲट मी और आय स्माइल्ड ॲट यू, म्हणजे मी तुमच्याकडे बघून हसलो. म्हणजे बिकॉज मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स वेन सम पीपल मेड ॲज अ पार्ट ऑफ वेलकम और ॲज अ पार्ट ऑफ ग्रीटिंग, भेटेचा आनंद म्हणून आपण एकमेकाला बघून हसतो सुद्धा. सो आय स्माइल्ड ॲट हर और ही स्माइल्ड ॲट मी. टुवर्ड्समध्ये आपण घेऊ शकतो की I am coming towards you, or they are coming to me. हे टू आणि टुवर्ड्सचा युसेज हा मोस्टली सारखाच आहे. अशा पद्धतीने असे व्हेरियस एक्झाम्पल जे आहेत हे आपण प्रिपोजिशन्स ऑफ मोमेंट आणि डिरेक्शनमध्ये बघू शकतो. जे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे प्रिपोजिशन्स आहेत टू, टुवर्ड्स, ॲट, फ्रॉम, टू, ही वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये जेव्हा आपण मुवमेंट आणि डिरेक्शनचा किंवा एखाद्याकडे पाहण्याचा विषय निघतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच हे प्रिपोजिशन आठवले पाहिजे. कारण की एखादा टाइम दाखवायचं म्हणलं की तुम्हाला कसं आहे ऑन, ॲट, इन, बिफोर, आफ्टर एकदम डोक्यात येतं. तशा पद्धतीनं पोझिशन दाखवण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये एकदम काय येतं, एकदम पोझिशन दाखवण्यासाठी ऑन आहे का, अप आहे का, डाऊन आहे का, बिलो आहे का, ओव्हर आहे का, अंडर आहे का, अंडरनीथ आहे की ओव्हर आहे, अशा पद्धतीने अप, डाऊन, ओव्हर, बिलो, ऑन असे कितीतरी प्रेपोजिशन्स तुमच्या डोक्यात येतात. तशाच पद्धतीने इन आहे का, इनसाइड आहे का, बिफोर आहे का, नियर आहे का, क्लोज आहे, असे कितीतरी प्रेपोजिशन्स तुमच्या डोक्यात येतात. त्या पद्धतीने पोझिशन म्हणले की असे येतात, टाइम म्हणले की इन, ॲट, ऑन, बिफोर. तशाच पद्धतीने मोमेंट आणि डायरेक्शन म्हणले की तुमच्या डोक्यामध्ये हे ॲट, टू, टुवर्ड्स, फ्रॉम, टू असे प्रिपोजिशन्स तुमच्या डोक्यामध्ये आलेच पाहिजे. आणि बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट हॅपन्स वी स्पीक स्पॉन्टेनियसली. एखाद्या वेळेस आपण कुठेही कसं बोलतो स्पॉन्टेनियसली अचानक बोलतो. त्यावेळेस जेव्हा विषय निघतो हा पोझिशनचा, टाईमचा, मुवमेंट, डिरेक्शनशी संबंधित कम्युनिकेशन करण्याचा, तर भाषण, संभाषण, लिहिण्याचा, बोलण्याचा, वाचण्याचा जेव्हा केव्हा संबंध येईल त्यावेळेस तुम्हाला असे प्रिपोजिशन्स हे वापरता आले पाहिजे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, हे प्रिपोजिशन ऑफ मुवमेंट आणि डिरेक्शन हे आपल्या कम्युनिकेशनमध्ये महत्त्वाची भूमिका हे पार पाडत असतात. त्याच्यामुळे हे प्रिपोजिशन्स जे आहेत, जे आपण आतापर्यंत प्रिपोजिशन ऑफ टाइम बघितलात, प्रिपोजिशन ऑफ पोझिशन बघितलात आणि आज आपण प्रिपोजिशन ऑफ जे मुवमेंट अँड डिरेक्शन बघितलो. त्याच्यानंतर आपल्याकडे बरेच प्रिपोजिशन्स आहेत जे की प्रिपोजिशन ऑफ सोर्स आहे, मॅनर आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, सोर्स, मॅनर, मीन्स असे कितीतरी प्रिपोजिशन्स आहेत. ते आपण पुढच्या क्लासमध्ये
बघणार आहोत. So, with this brief information about the preposition of movement and direction, I stop here. Thank you very much.